ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवारी 17 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक तलावपाळी, टेंबी नाका, कोट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगोबापूची गुप्ते चौक या मार्गांवर निघाली। सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला। या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथकं, शिवकालीन खेळाचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथकं, बँड इत्यादींचा समावेश होता। मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भोईर इत्यादी मान्यवर उत्सवात सहभागी झाले होते। मिरवणूक मार्गात कोटनाका इथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टेंबी नाका इथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली। मिरवणुकीची सांगता तलावपाळी इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली। तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी माजी नगरसेवक संजय वाघोले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिनल पानलांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते।